10 दिवसाच्या सुट्टीनंतर गौरव आज मुंबईला माघारी चालला होता। जशी बस स्टँडवर आली तसा गौरव पळत बसमध्ये चढला, कारण त्या छोट्याशा बस स्टँडवर ती बस जास्त वेळ थांबत नव्हती। त्याला मुंबईला जाण्यासाठी त्या बसमधून 2 तास लागणार होते। जेव्हा तो बसमध्ये चढला तेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिलं की कुठे बसायला सीट आहे का नाही, तर त्याला एका सीटवर नेहा दिसली। नेहाला पाहून तो आश्चर्यचकित झाला। नेहा एका छोट्या बाळाला मांडीवर घेऊन बसली होती आणि तिच्या शेजारी 4 वर्षाचा एक मुलगा पण बसला होता। बस कंडक्टर गौरवला म्हणाला की तिथं जागा आहे, त्या मुलाला मांडीवर घेऊन बसा। सौरव सीटपाशी जाऊन उभा राहिला, पण त्याने त्या मुलाला उठवलं नाही। नेहाची नजर गौरववर पडली नव्हती, ती खिडकीतून एकटक बाहेर पाहत होती। गौरवने पाहिलं की नेहाच्या मांडीवर 10 महिन्याचं एक बाळ पण होतं, जे तिच्या मांडीवर झोपलं होतं आणि तिच्या शेजारचा मुलगा कुरकुरे खात होता। जेव्हा नेहाचं बाहेर बघून झालं तेव्हा तिने एक नजर बसमध्ये टाकली। गौरवला पाहून नेहा एकदम दंग झाली। एका क्षणात दोघांची नजरानजर झाली आणि लगेचच ते दुसरीकडे पाहू लागले। काही वेळ शांत बसल्यावर नेहा त्याच्या मुलाला म्हणाली की बाळा, त्या अंकलला इथे बसू दे, तू त्यांच्या मांडीवर बस। त्यानंतर नेहा गौरवकडे पाहत म्हणाली की तू मुलाला मांडीवर घेऊन बस। गौरव काही न बोलता शांतपणाने मुलाला मांडीवर घेऊन बसला, पण त्याने त्याची मर्यादा ओलांडली नाही। दोघांच्या मध्ये थोडी जागा त्याने ठेवली, कारण त्याचं शरीर चुकून सुद्धा नेहाला स्पर्श करू नये। त्यानंतर गौरव मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि हे बरोबर आहे, जी व्यक्ती आपली प्रिय असते त्याच्या निगडीत आपल्याला सगळ्याच गोष्टी प्रिय वाटतात। आज नेहाचा अंश त्याच्या मांडीवर बसला होता, ही पण गौरवच्या आनंदाची गोष्ट होती। तो 5 वर्षांनंतर नेहाला पाहत होता। नेहामध्ये खूप बदल झाला होता। नेहमी बोलणारी, उत्सुक असणारी नेहा आज शांत दिसत होती। ती आता कोणाची तरी बायको आणि एक चांगली आई पण होती। पण आज पण गौरवच्या मनात तिच्यासाठी जागा आहे। राहून राहून त्याला तिची आठवण येत असते। दोघे पण 10वी पर्यंत सोबतच शिकले होते। त्यानंतर नेहाने तिचं शिक्षण सोडून दिलं होतं। तो एकदा का होईना नेहाला पाहण्यासाठी तिच्या घराच्या कडेने फेऱ्या मारत असायचा। जोपर्यंत त्याला नेहा दिसत नव्हती तोपर्यंत त्याला चैन पडत नव्हते। नेहा पुढे त्याला ती खूप आवडते हे सांगण्यासाठी खूप वर्ष निघून गेले। तो रोज विचार करत होता की आज मी नेहाला प्रपोज करणार आहे, परंतु त्याची हिंमतच होत नव्हती। पण एक दिवस हिंमत करून रस्त्याला गौरव नेहाला म्हणाला होता की नेहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। हे ऐकल्यानंतर नेहा घाबरली आणि तेथून पळून गेली। इकडे गौरव विचार करू लागला की नेहा घाबरून पळून गेली आहे का की लाजून गेली आहे। त्यानंतर गौरव आणि नेहाची भेट झालीच नाही। त्याला नेहाला एकदा भेटून तिचं उत्तर ऐकायचं होतं, पण ते कधी शक्य झालं नाही। त्याचं सगळं बोलणं हृदयातच राहिलं, कारण एका महिन्यानंतर कळालं की तिचं लग्न जमलं आहे। तिचं लग्न जमलं आहे हे ऐकून गौरवचं मन खूप तुटलं होतं। आता गावाकडे त्याचं मन लागत नव्हतं, त्यामुळे तो मित्रांसोबत मुंबईला निघून आला आणि मुंबईला येऊन त्याने एक नोकरी मिळवली आणि 5 वर्षापासून तो मुंबईतच राहत आहे आणि कधी कधी तो गावाकडे जात आहे। पण लग्न झाल्यावर पण नेहा आणि त्याचा सामना झाला नाही। ते दोघे आज पण बसमध्ये अनोळखीसारखे बसले होते। ते दोघे एकमेकांना बोलण्यासाठी घाबरत होते, पण नेहा हिम्मत करून म्हणाले की गौरव, कसा आहेस? तो तिच्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिच्याकडे न बघता म्हणाला की मी ठीक आहे। त्याने तेवढेच उत्तर दिलं। त्या दोघांमध्ये अजून बोलणं झालं नाही, पण नेहा मात्र बोलू लागली, लग्न केलं आहेस का?
गौरव डोकं हलवून म्हणाला की नाही. ती म्हणाली की का लग्न केलं नाही. तरी पण गौरव शांत होता. थोड्या वेळाने नेहाच्या मांडीवर असणारं बाळ उठलं. त्यानंतर नेहा त्या बाळाला खिडकीतून बाहेरचं वातावरण दाखवू लागली. गौरव तिला म्हणाला की मुंबईपर्यंत जाणार आहेस का. तर ती म्हणाली की हो, मी मुंबईला जाणार आहे. नवरा कामानिमित्त मुंबईला राहत आहे आणि 4 वर्षापासून मी तिथेच राहत आहे. सासूबाईची तब्येत खराब होती, त्यामुळे 10 दिवसांसाठी गावी आली होती. आता सासू ठीक झाली आहे, त्यामुळे माघारी नवऱ्याकडे चालली आहे. आज गौरवला आनंद होता की 2 तास त्याला नेहासोबत गप्पा मारता येणार होत्या. त्यानंतर ती त्याच्याकडे पाहत म्हणाली की मी तुला विचारलं होतं की तू लग्न का नाही केलं. गौरव अडखळत म्हणाला की अशी मुलगी मला भेटलीच नाही. तिच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायला आवडेल. नेहा म्हणाली की या जगात मुलींची काही कमी आहे का. एखादी चांगली मुलगी पाहून लग्न कर. गौरव म्हणाला की तुला एक विचारू का. नेहा म्हणली की काय. तो हिम्मत करून म्हणाला की तुझं पण माझ्यावर प्रेम होतं का. हे ऐकल्यानंतर नेहा घाबरली. ती नंतर खिडकीतून बाहेर पाहू लागली. गौरव म्हणाला की प्लीज नेहा सांग. नेहा म्हणाली की आता काय फायदा, मी आता कोणाची तरी आहे. गौरव म्हणाला की मला माहीत आहे तू आता दुसऱ्याची आहे, पण सांग तेवढीच माझ्या मनाला तसल्ली वाटेल. नेहा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले की अशा तसल्लीचा काय फायदा ज्याचं कोणतंच भविष्य नाही. तो मान खाली घालून म्हणाला की प्लीज सांग, तुझं पण माझ्यावर प्रेम होतं का. तुझ्या या उत्तरावर मी पूर्ण आयुष्य काढेल. नेहाचे डोळे भरून आले, पण त्याला न कळता लगेचच तिने तिचे डोळे पुसले. हा किंवा नाही एवढं तरी उत्तर दे. ती म्हणाली की डोळ्याची भाषा पण तुला कळत नाही. तू माझ्या डोळ्यामध्ये पाहून बघ, जे तुझ्यासाठी आधी होतं ते आज पण आहे. गौरव म्हणाला की मला नाही पाहायचं तुझ्या डोळ्यामध्ये, हेच डोळे धोका देत आहेत. तू तोंडाने सांग की खरंच तुझं पण माझ्यावर प्रेम होतं का. तोपर्यंत नेहाचा मोबाईलवर फोन आला. ती फोनवर बोलू लागली. ती म्हणाली की हां, मी अजून बसमध्येच आहे. 1 तासाने चौकावर न्यायला या. त्यानंतर समोरून तिचा नवरा काहीतरी म्हणाला. ती ऐकत होती. त्यानंतर तिने फोन ठेवून दिला. गौरवला कळालं की 2 तासांपैकी 1 तास तर संपला आहे. त्याला कळालंच नाही की 1 तास कसा संपला. बोलणं तर काहीच झालं नाही. नंतर पण खूप वेळ दोघे पण शांत होते. तो म्हणाला की सांग ना, माझ्या आयुष्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर ऐकण्यासाठी माझं मन आतुर झालं आहे. ती म्हणाली की काय फायदा उत्तर सांगून, तुला तर डोळ्याची भाषाच कळत नाही. तोंडाने तर आपण खोटं पण बोलू शकतो. आता वेळ निघून गेली आहे. मी हा म्हणाली किंवा नाही म्हणाली त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी आता कोणाची तरी पत्नी आहे, त्यामुळे माझा पत्नी धर्म दुसऱ्या पुरुष व्यक्तीच्या जवळ जाण्याची इजाजत देत नाही. गौरव म्हणाला की तुला माझ्याजवळ ये असं कोण म्हणत आहे. फक्त एवढं सांग की तुझं माझ्यावर प्रेम होतं का नव्हतं. ती म्हणाली की नाही म्हणाली तर तू स्वतःला दोष देशील, आणि जर हा म्हणाली तर माझा नंबर फोन मागण्यासाठी माझ्याकडे हट्ट करशील. मी आता माझ्या आयुष्यात खुश आहे. मला माझं आयुष्य खराब करायचं नाही. मला आता सोन्यासारखी 2 मुले आहेत. गौरवने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्याने एक नंबर नेहाला दाखवला आणि म्हणाला की तुझा हाच नंबर आहे ना. नेहा आश्चर्याने गौरवकडे पाहू लागली आणि म्हणाली की तुला माझा नंबर कसा मिळाला. तो एक वेगळंच हसू तोंडावर घेऊन म्हणाला की गेल्या 4 वर्षापासून हा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. मी तुला कधी फोन करून त्रास दिला आहे का. ज्या दिवशी
माझ्यामुळे तुला त्रास होईल त्या दिवशी मी स्वतःला संपवून टाकेन। मी नेहमी ईश्वराला प्रार्थना करतो की तो आनंदात असावी। तू ठीक आहे म्हणल्यावर मी लांबून पण खुश आहे। नेहाचं मन स्त्री मन होतं। ती तिच्या अश्रूंना थांबवू शकली नाही। ती त्याला म्हणाली की तू मला विसरून का जात नाही? का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहे? तो म्हणाला की त्रास कुठे घेत आहे, उलट आनंद होत आहे। जेव्हा मी खुश असतो तेव्हा तुझी आठवण येते, जेव्हा दुःख असतं तुझी साथ मिळाली नाही हे औषध त्याच्यावर कामी येतं। व्हॉट्सअपला तो ऑनलाईन आहे हे पाहून मनाला समज घालतो की तो सुरक्षित आहे। नेहा म्हणाली की भास्कर शांत बस, आता अजून ऐकण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही। माझे आयुष्य मी आता कोणासोबत तरी घालवत आहे, त्यामुळे माझं मन विचलित करू नकोस। पण मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्यामुळे वाईट वाटतं। हो, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम होतं। तुला माहीत आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता होता? ज्या दिवशी तू मला रस्त्यावर अडवून मला प्रपोज केलं होतं। तुझं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला होता। खूप दिवस तुझं नाव जरी घेतलं तरी मनात धकधक होत होतं, पण मला माहीत होतं की हे सगळं एवढं सोपं नाही। आपल्या समाजामध्ये वेगळ्या जातीमध्ये लग्न करणे हे कोणालाच मान्य नव्हतं। मला माहीत होतं की यामध्ये आई वडिलांची खूप इज्जत जाईल, त्यामुळे आई वडिलांप्रमाणे मी सगळं वागत गेले। नेहाने गौरवकडे पाहिलं तर गौरव डोळे बंद करून त्याने सीटवर डोकं ठेवलं होतं। तो खूप शांतपणाने नेहाचं बोलणं ऐकत होता आणि त्याच्या बंद डोळ्यातून अश्रूचे थेंब येत होते। तो डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण हे शक्य झालं नाही। नेहाने त्याला आवाज दिला, परंतु तो काहीच बोलला नाही। त्यानंतर नेहा त्याला म्हणाले की तू रडत आहेस का? तो डोळे बंद करूनच म्हणाला की मी आज खूप खुश आहे। माझ्या मनाला तसल्ली मिळाली की तुझ्या मनामध्ये माझ्यासाठी प्रेम होतं आणि मला माझं आयुष्य जगण्यासाठी मला एवढेच पुरेसं आहे। मला आनंद आहे की तुझ्या मनामध्ये तुझ्या नवऱ्यासोबत तुझे मुले आणि मी पण आहे। नेहा म्हणाली की आता तरी लग्न कर। तो म्हणाला की नाही, मला हे आता मान्य नाही की माझ्या मनात तुझी जी जागा आहे तिच्या जागी दुसरी कोणी येऊन राहील। आता हे आयुष्य तुझ्याच नावाचं आहे। तुझ्या आठवणीतच माझं आयुष्य घालवेल। नंतर खूप वेळ ते दोघे शांत होते। मध्ये मध्ये दोघांची नजरानजर होत होती, तर दोघे पण एकमेकांकडे बघून कधी हसत होते कधी रडत होते। अशा प्रकारे 2 तास कधी संपले ते दोघांना पण कळाले नाही। शहर येण्याच्या आधीच गौरव उठला आणि तिला बाय म्हणून खाली उतरला। नेहा पण तिच्या चौकावर उतरली आणि तिथे तिचा नवरा तिला नेण्यासाठी आला होता। आज गौरवच्या मनाला ही तसल्ली झाली होती की ती पण माझ्यावर प्रेम करत होती। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।